रामरक्षा स्तोत्राच्या उत्पत्तीची कहाणी. राम हे दोन शब्द उच्चारले तरी मनाला शांतता, प्रसन्नता, ऊर्जा, उत्साह, समाधान मिळते. प्रभू श्रीरामचंद्राच्या पराक्रमाची गाथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वांचे रक्षण करावे यासाठी बुध कौशिक ऋषी यांनी जी रचना केली आहे ती म्हणजे रामरक्षा. रामरक्षा स्तोत्र भक्तिभावाने जपणाऱ्यांना दैवी कृपा, आंतरिक शक्ती आणि आध्यात्मिक उन्नती देण्याच्या सामर्थ्यासाठी ओळखले जाते. त्यात भगवान रामाचे गुण, दैवी गुण आणि वीर कृत्याचे गुणगान करणाऱ्या ओळी आहेत. स्तोत्रात भगवान राम हे देवत्वाचे मूर्त रूप आणि धार्मिकता, दयाळूपणा आणि शहाणपणाचे वर्णन आहे. रामरक्षा सर्वात प्रभावी स्तोत्र आहे. रामरक्षा पठणाने एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते. दररोज रामरक्षा म्हटल्याने प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. रामरक्षा अनुष्ठानाकरता चैत्र नवरात्री सर्वात उत्तम काळ आहे. रामरक्षा सिद्ध करण्यास उत्तम काळ असल्याचं धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे. अशा या अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली असलेल्या रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले, जसे विष्णू सहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले. पण मुळातच रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की आद्यकवी वाल्मिकीने रामायणाची निर्मिती केली. 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकराकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी भगवान श्री शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. 100 ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात 32 अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी 2 अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली. ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली. याचा अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलकी लागली आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषीकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषीच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशी रामरक्षेची निर्मिती केली. त्या ऋषीचे नाव होते बुध कौशिक ऋषी. यांचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात केलेले आहे. तर बुद्ध कौशिक ऋषी हे रामरक्षेचे विरचनाकर आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुद्धता, पवित्र आणि भक्तीचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुध कौशिक ऋषींनी अतुलनीय तपश्चर्या करून जो भक्तीचा खजिना रामाकडून प्राप्त केला तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला आहे. त्रेतायुगात बुध कौशिक ऋषींनी लिहिलेले हे शक्तिशाली स्तोत्र हिंदू आध्यात्मिक अभ्यासात खूप महत्त्व आहे. रामरक्षा स्तोत्र मधील प्रत्येक अक्षर हे जणू स्वतः एक मंत्र आहे. सहस्त्रनाम तत्तुल्य राम नाम वरानन्य या शब्दामध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितले आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पापही नाही आणि रामनामाने उद्धारला नाही असा पापी झाला नाही आणि होणारही नाही. रामरक्षा या शब्दाचा अर्थ भगवान रामाचे संरक्षण कवच आहे, जे वाचकांना आशीर्वाद आणि संरक्षण देणारे
देवी ढाल म्हणून त्याचे कार्य अधोरेखित करते. श्री श्री सीतारामचंद्र नो पर्णमास्तु.